नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही क्वेश्चन पेपर उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि यातील प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांचा सराव करा. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायला नक्कीच मदत होणार आहे. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्याचबरोबर यासारख्या गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचण असेल तर कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. इयत्ता 4थी मराठी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 30, वेळ 1 तास. बघा प्रश्न पहिला. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शब्द ऐकून लिही. बघा तुमचे शिक्षक तुम्हाला कोणतेही 5 शब्द सांगतील आपल्या पाठ्यपुस्तकातलेच आणि ते 5 शब्द तुम्हाला ऐकून लिहायचे आहेत. बघा पहिला शब्द द्वितीय, इंग्रजी, पर्याय, अहमदनगर, किल्लेदार. यासारखे कोणतेही 5 शब्द तुम्ही ऐकून लिहायचेत आणि त्याला तुम्हाला, जर तुम्ही ते शुद्ध लिहिले तर त्याला तुम्हाला 5 गुण मिळतील. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा कसा असेल. त्यासाठी तुम्हाला एक कविता दिलेली आहे, चवदार तळ्याचे पाणी. तुमच्याच पाठ्यपुस्तकातली आहे. ती कविता मनात वाचायची आहे आणि त्यानंतर त्या कवितेवर आधारित 4 प्रश्न दिलेले आहेत. त्या 4ही प्रश्नांसाठी 4 पर्याय आहेत. त्याच्यातला अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा पहिला प्रश्न. कवितेत कोणत्या तळ्याच्या पाण्याचा उल्लेख केला आहे? बघा पहिला शब्द आहे चवदार तळ्याचे पाणी. मग ते पर्याय बरोबर आहे. त्याच्यासमोर तुम्ही बरोबरचे खूण करायचे आणि 1 गुण मिळवायचा आहे. दुसरा, चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे? तर तो पर्याय बरोबर आहे, भीमाची स्फूर्ती. चौथं, चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले आहे? दीनदलितांना, पर्याय. 5वा, अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणते? कवयित्री अन्यायाविरुद्ध लढण्याचे महत्त्व सांगते, म्हणून ती अन्यायासाठी लढुनी असे म्हणते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. समानार्थी शब्द येतील तुम्हाला 2. उदाहरणार्थ लांब, दूर, समुद्र, सागर. समान म्हणजे समान अर्थाचा शब्द. आपण या ठिकाणी विरुद्धार्थी लिहायचा नाही. नाहीतर बरेच मुलं या ठिकाणी चूक करतात. ती चूक तुम्ही करायची नाही आहे. त्याच अर्थाचा दुसरा शब्द समानार्थी म्हणजे. त्यानंतर 7वा प्रश्न बघा. वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी आधार देणे. त्याचा वाक्यात उपयोग आहे. कुटुंबाच्या विकासासाठी मुलाने आईला आधार दिला. दुसरा आहे सुळकी मारणे. उत्तर, मनीषने विहिरीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली. अशा पद्धतीने आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. 8 ते 11साठी हा उतारा दिलेला आहे. तो उतारा मनात वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? उत्तर आहे भारतरत्न. 9वा प्रश्न. कोणत्या राष्ट्रपतीच्या काळात भारतरत्न सन्मानाचा प्रारंभ झाला? डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या काळात. 10वा प्रश्न. पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान केव्हा दिला गेला? 1954 मध्ये.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला तो. 11वा, भारतरत्न या सन्मानाने कोणत्या सेवांचा समावेश होतो? यात राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा सेवांचा समावेश होतो. त्यानंतर 12वा, रिकाम्या जागी योग्य शब्दसमूहाचं रूप वापरायचं आहे. बघा, कंसाच्या 3 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी अचूक शब्द आपल्याला योग्य त्या जागी टाकायचे आहेत. 2 ओळी दिलेल्या आहेत. पहिलं, कब्बशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. मी चेहरा कसानुसा करत आईकडे गेलो. तिच्याशी नजर चुकवून बोलू लागलो. या पद्धतीने आपल्याला ते वाक्य टाकायचे आहेत. प्रश्न 13वा बघा. भाग्य या शब्दाला वान हा शब्द लावून भाग्यवान शब्द तयार झाला. तसे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. बल, बलवान, धन, धनवान या पद्धतीने वान प्रत्यय लावायचा आहे दिलेल्या शब्दांना. त्यानंतर 14वा प्रश्न असेल, तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करायची आहे आणि 4 गुणांसाठी 5-6 ओळी आपल्याला त्या विषयावर आधारित लिहायच्या आहेत. बघा, त्या ओळी या ठिकाणी लिहून दाखवलेल्या आहेत. लक्षपूर्वक वाचा आणि आपल्या वहीत लिहा. असाच एखादा निबंध तुम्हाला परीक्षेला नक्की येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.